आता जी भाजी बनवत आहे ती आमच्याकडे रात्रीच खाल्ली जाते. कारण का ते पुढे सांगते. पातेलं पहिला गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की कांदा घालायचा. कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतून झाला की हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची जरा परतून घ्यायची. मग भरपूर असा लसूण ठेचलेला घालायचा. लसूण पण छान असा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेपूची भाजी घालायची आहे. शेपूची भाजी चिरायच्या आधी मस्त असं धुवून घ्यायची, मग चिरून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला मूगडाळ भिजत घातली होती, मूगडाळ घालून घ्यायची आहे. भिजत घालायची मूगडाळ, त्याच्यामुळे भाजीमध्ये लगेच शिजते. जेव्हा आपण पालेभाजी करते तेव्हा त्याच्यावरती मी ताट वगैरे ठेवत नाही. जर तसं केलं, ताट वगैरे ठेवलं तर भाजी काळी पडते. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती ही भाजी वाफवून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अशी शिजवून घ्यायची. कर्नाटकमध्ये शेपूच्या भाजीला सब्बस्की फल्ले असे म्हणतात आणि शेपूच्या भाजीचा खूप जास्त उग्र वास असतो आणि त्याच्यामुळे डेकर येऊ शकतात. त्याच्यामुळे ही भाजी रात्री खाल्ली जाते. आता इथंपर्यंत आला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.